महाराष्ट्र के नांदेड़ में बिना शर्त किसान कर्ज माफी और किसानों मजदूरों की विभिन्न मांगों को लेकर अखिल भारतीय किसान मजदूर सभा ने जिला कलेक्टर कार्यालय के बाहर धरना प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने जिला प्रशासन के माध्यम से राज्य और केंद्र सरकार को ज्ञापन सौंपते हुए किसानों की कर्ज माफी, भूमिहीनों की जमीन का वितरण, मनरेगा और प्रभावी ढंग से लागू करने, सिंचाई के लिए पर्याप्त पानी उपलब्ध कराने, ग्रामीण सड़कों और पशुपालन से जुड़ी समस्याओं का समाधान करने की मांग की। संगठन ने चेतावनी दी कि यदि मांगों पर जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन और उग्र किया जाएगा। आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे, शेती प्रधान देश आहे। आपल्या महाराष्ट्राचा आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे संपूर्णतः शेतीवर अवलंबून असताना सुद्धा त्यांच्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी शेतीकडेच पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे आणि शेतीविरोधी धोरणातूनच शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे। त्याशिवाय आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची जी घोषणा केली निवडणुकीच्या काळामध्ये, कर्जमाफीची घोषणा करून मताच्या स्वार्थासाठी आम्ही तुमचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा अशी जी घोषणा केली, त्याच्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांनी चालू असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही, परत तो शेतकरी कर्जबाजारी झाला। आणि मात्र आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे मागच्या काळात 2 वेळेस जे कर्जमाफ्या झाल्या त्या कर्जमाफीतून 100% वगळण्यात आलं। त्याच्यामुळे झालं काय की त्या आत्ताच्या ज्या कर्जमाफीची घोषणा जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ 8% हे शेतकरी बसू शकतात आणि त्याच्यामुळे विनाशर्त कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि ह्या देशाचा जो पोशिंदा आहे शेतकरी आणि शेतमजूर हा ह्या देशाचा पोशिंदा असताना इथलच्या राज्यकर्त्यानं जे काय म्हणजे उद्योगपती आहेत, जे कंपनी मालक आहेत, या सगळ्या कंपनी मालकांनी उद्योगपती आणि राज्यकर्त्यांच्या स्वार्थासाठी इथलच्या केवळ आणि केवळ 5% लोकांच्या स्वार्थासाठी एका बाजूला प्रचंड संपत्ती जमा कशी होईल अशीच धोरणे या शासनकर्त्यानं राज्यकर्त्यानं राबवलेली आहेत। त्याच्यामुळेच वाल्मिक करासारखा माणूस केवळ स्वयंपाकगृहात काम करणारा कामगार त्याच्याकडे 2-2 हजार कोटीची मालमत्ता त्याच्याकडे मिळू शकते। याचाच अर्थ त्याच्यातून अनेक गुन्हेगारी निर्माण होऊ शकते। आणि दुसऱ्या बाजूला जे 85% जी जनता आहे त्यांच्याकडे मात्र आम्ही गेल्या अनेक वर्षापासून गायरान पट्टा मिळण्यासाठी जी मागणी करत आहोत तिथं मात्र शासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे। आणि म्हणूनच आमचा या देशात आणि जगामध्ये सुद्धा एका बाजूला प्रचंड संपत्ती आणि एका बाजूला सर्व वर्गाकडे एकही उत्पन्नाचं साधन नाही। आणि हे विकेंद्रित होण्यासाठी हे सत्तेचं आणि आर्थिक परिस्थितीचं म्हणजे एकत्रीकरण जे आहे ते दूर करण्यासाठी आमची जी लढाई आहे ती सर्व वर्गाला त्याच्या हक्काची लढाई, हक्काचं साधन उत्पन्नाचं मिळण्यासाठी ही त्याच लढाईचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाचं अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीनं आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे। त्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्य विषय सोडून सभागृह प्रतिनिधींनी नको त्या गोष्टीवर चर्चा चालू केलेली आहे। त्यांचं लक्ष या आंदोलनाकडे वेधण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन आज आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश आमचा हे आहे की शेतकरी बचाव देश बचाव। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि देशाचं सरकार भांडवलदाराच्या हितासाठी काम करू लागलेलं आहे। शेतकऱ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून लूट झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे। हे सरकारच्या धोरणातून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। शेतकरी शेताच्या वहितीसाठी किंवा आपल्या संसारासाठी कर्जबाजारी झालेला नाही। बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चढ्या भावाने कृषी माल जे उत्पादनाचे बियाणे खतांचा भाव वाढलेला आहे आणि जेव्हा कृषी माल बाजारात येते त्यावेळेस उतरत्या भावाने शेतकऱ्यांचा माल विकल्या जाते, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। म्हणून आमची मागणी आहे सरसकट कर्ज माफ झाली पाहिजे। आणि एवढी ओसाड जमीन आहे, सुपीक जमीन आहे, सरकारने भूमिहीन शेतमजुरांसाठी विशेष म्हणजे बंजारा आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये दलित हे भूमिहीन आहेत आणि त्या भूमिहीनामध्ये जमीन वाटप करण्याची आमची मागणी आहे। प्रति कुटुंब 5 एकर जमीन मिळालीच पाहिजे। सरकार या जमिनी आरक्षित ठेवून बहुराष्ट्रीय कंपनी गौण खनिज कंपन्यांना हे कवडी मोल किमतीनं दान करत आहे। सौर ऊर्जा कंपनीला हजारो एकर जमीन दान करत आहे आणि गावची गावं आणि शेती व्यवसाय शेतमजूर हा उद्ध्वस्त चाललेला आहे।
आमची ही 5 एकर प्रति कुटुंब जमिनीची मागणी तर आहेच आहे, त्याशिवाय ज्यांचे कब्जे आहेत त्यांना सुद्धा हटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, ते हटवलं जाणार नाही. आम्ही अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीनं व्यापक जन आंदोलन आम्ही उभा केलेला आहे. जमिनीचा संघर्ष आमचा तीव्र होणार आहे. आम्ही श्रीकाकुलम नक्सलबारी या आंदोलनाचे अनुयायी आहोत. आमचा जमिनीचा संघर्ष, जनतेचा संघर्ष हा कुठल्याही प्रकारचा सरकारच्या दमनाला हाणून पाडण्याची क्षमता आमच्या आंदोलनात आहे. इन्क्लाब जिंदाबाद.